पुण्यामधील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव सही सलामत सुटले। पण याबाबत शरद पवार यांनी मोठं भाष्य केलंय। पार्थवरती गुन्हा का नाही या प्रश्नावरती गृहमंत्रीच उत्तर देऊ शकतील असं म्हणत देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी बोट दाखवलं। दरम्यान जमीन व्यवहार रद्द झाल्यानं पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी आता भरावे लागणार आहेत। बघूया। आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, काही वाचवण्याचं कारणही नाहीये। कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई ही करावीच लागते। पुण्यातल्या 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार सुटले। राज्य सरकारनं हा जमीन व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला। मात्र हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना कोंडीत पकडलंय। तर पार्थवर गुन्हा का नाही या प्रश्नावर गृहमंत्रीच उत्तर देऊ शकतील असं म्हणत देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवलंय। समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे। 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र दिग्विजय पाटलांवर गुन्हे दाखल झाले। महाराष्ट्राचे गृहमंत्री जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे। आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई ही करावीच लागते। कोरेगाव पार्क परिसरातील जमीन व्यवहार प्रकरणात तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी अवस्था पार्थ पवारांची झाली आहे। जमिनीचा हा व्यवहार अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानीमध्ये झाला होता। त्यामुळे दोन्ही पक्षकारांना प्रत्येकी 21 असे 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। तर संबंधित जमीन महारवतनाची असल्यानं अमेडिया कंपनीला 150 ते 175 कोटींचा नजराणा भरावा लागेल असं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय। कायदेशीरदृष्ट्या खरेदी खताचा व्यवहार रद्द करावा लागणार। दोन्ही पक्षकारांना दुय्यम निबंधक कार्यालयात कॅन्सलेशन डीड करावे लागेल। 300 कोटीत व्यवहार झाल्यानं 7% स्टॅम्प ड्युटी प्रमाणे हे शुल्क 21 कोटी होते। पण मूळ व्यवहारावेळीचे शुल्क हे दोन्ही पार्ट्यांनी बुडवले। आता व्यवहार रद्द होताना या दोघांना शासनाकडे 21 + 21 अशी एकूण 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल। स्टॅम्प ड्युटीच्या अधिकाऱ्यांनी जे पत्र पाठवलंय, जे मुंडव्याचा गुन्हा दाखल करायला सांगितलंय, त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख आहे, एक नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी। त्याच्यात स्टॅम्प ड्युटीचा उल्लेख तर दिसतोय, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये नजराण्याचा उल्लेख का केला हे ते अधिकारी सांगू शकतील। पण नजराणा भरायची वेळ आली तर तो 1.5-200 कोटीच्या घरामध्ये जाईल आणि प्रकरण आणखी गंभीर बनेल। पण या संदर्भात त्या अधिकारी सांगू शकतील की त्यांनी हा विषय त्याच्यामध्ये का टाकला, ते देणं आवश्यक होतं का। 100% खात्री की दादा ह्याच्यामध्ये जरी मुलगा समोर असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागे पुढे बघणार नाही। कारण शेवटी हे राज्य, हे देश कायद्याने चालतो। तर त्यामध्ये 2-3 लोकांवर गुन्हे दाखल झाले तर ह्याच्यावर होणे साहजिक आहे। सगळ्या म्हणजे शेवटी जे चित्र दिसतं ते खरंच बोलतं पाहिजे। आणि दादांनी, मला वाटतं दादा ह्याच्यामध्ये निर्णय घेतील असं मला पूर्णपणे वाटतं। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी खळबळजनक दावा केला। महसूल मंत्री असताना या प्रकरणाची फाईल 3 वेळा आपल्याकडे होती, मात्र आपण ती नाकारली असं थोरातांनी म्हटलंय। असे की कुणी महसूल मंत्री झाला तर काही महाराष्ट्रातले विषय परत त्यांच्याकडे येत असतात आणि ते काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागतो। कारण जमिनीच्या संदर्भात असतं, विशेषतः सरकारी जमिनीच्या बाबतीत ती लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत असते। ही फाईल सुद्धा माझ्याकडे 2-3 वेळेस आली, हायकोर्टात जाऊन आले, सगळं झालं, परंतु योग्य निर्णय मी त्यावेळेस देत होतो आणि ती नाकारत होतो। की सकृत दर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये जे
व्यवहारामध्ये कागदोपत्री त्या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली आहे, देवाणघेवाण करणारे जे लिहून घेणारे जे आता पेपरवर आले आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले आहे. बाकी हा चौकशी समितीचा भाग आहे. मला वाटतं ही एक मजबूत समिती आम्ही नेमलेली आहे. या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई होईल. मात्र या निमित्तानं पवार कुटुंबातच वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळतात. खासदार सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची पाठराखण केली तर अजितदादांनी हात झटकले. तर पार्थबाबत सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असल्याचं शरद पवारांनी केल्यानं चर्चांना उधाण आलंय. पवारांचा विषयच येत नाही याच्यात. हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे. पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लीगल टीम त्याचं उत्तर देईल, जे बरोबर आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांचे व्यवसाय करतात. परंतु ह्याच्यात मी पुन्हा सांगतो, माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही. मी अतिशय संविधानाला मानणारा, घटनेला मानणारा, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही सगळ्यांना समजावून सांगणारा असा कार्यकर्ता. कुटुंबामध्ये आणि एक वेळ त्याच्या नियोजन करायचं. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध, अजित पवारांच्या माझ्या मुलीच्या विरुद्ध. इथं आम्ही कुटुंब आहे, आमची विचारधारा. पुण्यातल्या 40 एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानीसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र अमेडिया कंपनीचे 99% भागीदार असलेले पार्थ पवार अलगद सुटलेत. कारण जमिनीच्या व्यवहारावेळी ते स्वाक्षरीसाठी गेले नव्हते. अर्थात जमीन घोटाळ्यांची पाळेमुळे खंदून काढण्यासाठी सरकारनं उच्चस्तरीय चौकशी स्थापन केली आहे. मात्र या चौकशीतून काही बाहेर येणार याची कल्पना महाराष्ट्राला आली असेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.